Welcome student. Good morning. Today we learn your magazine number 7. शुभ प्रभात विद्यार्थी मित्रांनो. आज आपण सेतू अभ्यासाचं पुढचं बघणार आहोत. मॅगझिन नंबर 7 म्हणजे कृतीपत्रिका 7 बघणार आहोत. द थिंग्स दॅट आर अवेलेबल अराउंड अस लाईक ट्री, ॲनिमल, बर्ड्स, रिव्हर, माउंटन, विंड, लँड, वॉटर आर कॉल्ड इन्व्हायरमेंट. म्हणजेच आपल्या आजूबाजूला असलेल्या गोष्टी उपलब्ध आहेत, जसे झाडे, पशु, पक्षी, प्राणी, नदी, नाले, डोंगर, पर्वत, सगळे हे ह्या सगळ्या मिळून काय झालेलं आहे, आपली भूमी आहे, पाणी आहे. ह्या सगळ्यांना आपण इन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरण असे म्हणतो. द इन्व्हायरमेंट इज लिव्हिंग एअर, वॉटर, फूड अँड सनलाईट दॅट सराउंड्स अस. म्हणजेच काय की पर्यावरण म्हणजे काय की आपल्या आजूबाजूला असलेल्या वातावरण, आपल्या आजूबाजू आसपासच्या वातावरणात असणाऱ्या सर्व जीव, सजीव, हवा, पाणी, अन्न आणि सूर्यप्रकाश हे सगळं काय आहे पर्यावरणामध्ये आहे. ह्याला आपण पर्यावरण असं म्हणतो. विच इज द बेस ऑन द नीड ऑफ द ॲनिमल अँड प्लांट फॉर द फंक्शनिंग ऑफ ऑर्गॅनिझम. द इन्व्हायरमेंट अल्सो इन्क्लूड ओव्हर लिव्हिंग थिंग क्रेचर. म्हणजे काय की जीवसृष्टीचे कार्य करण्याचे सर्व प्राणीमात्र आणि वनस्पतीच्या गरजावर आधारित आहे. जीवसृष्टी जी आहे ते कार्य करण्यासाठी सर्व प्राणीमात्रावर काय आहे, वनस्पतीच्या गरजावर अवलंबून आहे. आता बघा की आपल्याला जे अन्न मिळतं ते फूड्स वनस्पतीचमुळे मिळतं, बरोबर आहे. म्हणजे आपण कोणावर अवलंबून आहोत, वनस्पतीवर अवलंबून आहेत. काही प्राणी आहेत ते प्राणीसुद्धा कशावर अवलंबून आहेत, वनस्पतीवर. म्हणजेच काय की प्रत्येक जीव हा प्रत्येक वनस्पतीच्या गरजावर अवलंबून आहे. दॅट इन्क्लुडिंग टेम्परेचर, एअर अँड रेन सोल. मग त्याच्यामध्ये काय की जसे तापमान, हवा, पाऊस ह्याचाही त्याच्यामध्ये काय आहे, समावेश आहे. म्हणजे आपण सजीव सगळे जिवंत राहतो ते कशामुळे आहे, तर जिवंत प्राण्याचा देखील ह्याच्यामध्ये समावेश असतो. वनस्पती आणि प्राणीसुद्धा एकमेकावर आहेत, तसे आपणसुद्धा काय आहेत, एकमेकावर अवलंबून आहेत. मग आपलं तसंच हवामान, तापमान, पाऊस आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या कशावर अवलंबून आहेत, तर हे सर्व गोष्टी एकमेकावर. इट इज अवर सोशल ड्युटी टू टेक केअर ऑफ एव्हरी वन अँड यूज इट स्प्रेंगली. मग आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे की आपण सगळ्यांनी हे जे नैसर्गिक संसाधनं आहेत त्याचा स्प्रेंगली यूज टू व्हेरी स्प्रेंगली म्हणजे आपण त्याचा वापर कसा केला पाहिजे, अतिशय काटकसरीने केला पाहिजे. द थिंग्स दॅट आर अवेलेबल अराउंड यू, फॉर एक्झाम्पल म्हणजे आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी उपलब्ध आहेत. बघा, फॉर एक्झाम्पल वी नो द ट्रीज, ॲनिमल्स, बर्ड्स, रिव्हर, माउंटन्स, विंड, लँड, वॉटर आर ऑल इन्व्हायरमेंट. आता त्याचं उदाहरण घ्यायचं तर आपल्या आजूबाजूला असलेल्या उपलब्ध असलेल्या सर्व गोष्टी, मग झाडे, पशु, पक्षी, नदी, नाले, डोंगर, पर्वत हे सगळे काय, वारा, भूमी या सर्व गोष्टींचं काय झालेलं आहे, पर्यावरण बनलेलं आहे. बट इफ यू डू नॉट यूज ऑल दिस रिसोर्सेस फ्रेंडली or wisely, your environment will be polluted and your health be adversely affected. म्हणजेच काय होईल की आपल्या आजूबाजूला जो परिसर आहे त्याचा जर आपण काही स्प्रँगली म्हणजे त्याचा जर काटकसरीने वापर केला नाही तर काय होईल की त्याचा परिणाम आपल्या हेल्थवर म्हणजे आपल्या शरीरावर त्याचा काय होऊ शकतो, परिणाम होऊ शकतो. म्हणजे हे सगळं काय झालेलं आहे, जर आपण या सगळ्या वस्तूचा अगदी हुशारीने विचारपूर्वक त्याचा वापर केला नाही तर त्याचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. पुढे इथे दिलेलं आहे, युअर हेल्थ अँड बी ॲडवाइजली इफेक्टेड. त्यामुळे काय होतं, आपल्या ह्याच्या शरीरावरही त्याचा आरोग्यावरही त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. वॉशिंग क्लॉथ ऑन द रिव्हर, नदीवर कपडे धुणे. अँड वॉशिंग द युटेन्सिल्स म्हणजेच काय, भांडी घासणे. वॉशिंग द कॅटल्स, गुरे धुणे. अँड डिफेक्टिंग ऑन द रिव्हर पॉल्युटेड द रिव्हर वॉटर अँड इन डेंजरस टू हेल्थ ऑफ अवर लाईफ. म्हणजेच काय होतं की ह्याच्यामुळे जर गुरे धुणे, भांडी धुणे, कपडे धुणे ह्या सगळ्या गोष्टी आपण नदीत केल्या तर त्यामुळे इतकं नदीचं पाणी कसं होतं, प्रदूषित होतं आणि त्याचा आरोग्यावर धोका निर्माण होतो. पुढे इन्व्हायरमेंट पॉल्युटेड अँड यू, त्यामुळे आपला परिसर काय होईल,
पर्यावरण बघा, इन्व्हायरमेंट पोल्युशन ऑन यू. मग आपलं प्रदूषण आपणच काय करतो, आपलं जे परिसर आहे ते आपण एन्व्हायरमेंटल पोल्युशन अँड यू म्हणजे पर्यावरण प्रदूषण आणि आपण. द वर्ल्ड पोल्युशन इज द कंटिन्युअसली ग्रोईंग. म्हणजे आपलं हे जे प्रदूषण आहे ते सातत्याने काय होत आहे, वाढत आहे. सो लार्ज नंबर ऑफ हाऊसेस आर बिगिनिंग बिल्ड. मोठ्या प्रमाणात काय जातात, घरं बांधली जात आहेत. टू बिल्ड हाऊस द फॉलोइंग थिंग्स आर डन टू गेट दिस टूल्स विच आर द वाईडली यूज इन नॅचरल टूल्स. म्हणजेच काय होतं की घरं बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणात नैसर्गिक साधनं वापरली जातात. दिस कॉजेस पोल्युशन ऑफ वॉटर, एअर, नॉईज अँड सॉईल अँड ऑल्सो हार्म द इन्व्हायरमेंट. आणि त्यामुळे काय झालेलं आहे की ही नैसर्गिक साधनं मिळवण्यासाठी त्यासाठी खालील बाबी मोठ्या प्रमाणात होत आहे. तर त्याच्यामध्ये जलप्रदूषण होते, वायू प्रदूषण होते, साऊंड म्हणजे ध्वनी प्रदूषण होते आणि मृदेचं सुद्धा म्हणजे मातीचं सुद्धा प्रदूषण त्याच्यामध्ये होत आहे. सो एक्सटेक्शन ऑफ सँड फ्रॉम टू द बीच ॲज वेल ॲज द रिव्हर बेनिश. म्हणजेच काय की ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे, डोंगर पोखरणे. एक्सटेशन रॉक म्हणजे काय, डोंगर पोखरणे. देन फ्रॉम द सॉईल एक्सटेंड ग्रोईंग टू द वॉटर. आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे, पाण्याची वाढ होत चाललेली आहे. कटिंग डाऊन ट्रीज टू क्लिअर द लँड. आणि काय झालं, मोठ्या प्रमाणात जंगलतोड होत चाललेली आहे. लँड प्रिपरेशन बाय ॲडिंग रिव्हर्स. आणि जी जमीन आहे त्या नद्यासुद्धा काय झालेल्या आहेत, काय नदी ओढे ह्यांच्याचमध्ये सुद्धा माती घालून त्याची भरणी करण्यात आलेली आहे. क्रिक अँड लो लाईंग एरियाज. आणि त्याचा मोठ्या प्रमाणात म्हणजे जे छोटे छोटे तलाव आहेत, नदी आहेत, त्याच्यामध्ये माती वगैरे टाकून पूर्ण त्याची सपाट मैदान तयार करून त्या ठिकाणी नवीन घरं बांधण्याची सुरुवात केलेली आहे. यूज द लँड ऑफ द ॲग्रिकल्चर अँड अदर युजेस कन्स्ट्रक्शन द सेटलमेंट द रोड टू इन्क्रीजिंग द अबरिजन. म्हणजे काय की शेती व इतर उपयोगासाठी असलेली जमीन वाढत्या शहरीकरणामुळे वस्ती वेगवेगळ्या ठिकाणी वस्त्यासुद्धा उभारण्यात आलेल्या आहेत. आता इथे बघायचं आहे, ड्यू टू द सेक्युरिटी ऑफ लँड फॉर ॲग्रिकल्चर यूज ऑफ द रिझर्व लँड ॲग्रिकल्चर. म्हणजे काय, शेतीसाठी जमीन कमी पडू लागल्यामुळे वनासाठी राखलेली सुद्धा काय झालेले आहे, जमीन शेतीसाठी वापरण्यात आलेली आहे. ॲज अ रिझल्ट लार्ज स्केल्स डिफॉरेशन अँड द डिफॉरेशन इज टेकिंग प्लेस. ह्याच्यामुळे काय झालेलं आहे, मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होऊ लागलेली आहे आणि वनाचं खूप मोठ्या प्रमाणात वनांची संख्या कमी होत चाललेली आहे. एनर्जी इज यूज टू मेक द मटेरियल नीडेड टू ॲट फॉर होम. आणि जी नैसर्गिक ऊर्जा आहे त्या ऊर्जेचा वापरसुद्धा कशासाठी करण्यात आलेला आहे, त्या ऊर्जेच्या साधनांचा वापर घर बांधण्यासाठी करण्यात आलेला आहे. वाय ब्रिक फ्रॉम क्ले. आणि काय झालेलं आहे की त्याच्यासाठी वेगवेगळ्या मातीपासून विटा तयार करण्यात आल्या आहे. सिमेंट फ्रॉम लाईमस्टोन. आणि चुनखडीपासून, लाईमस्टोन म्हणजे काय, चुनखडी, या चुनखडीपासून सिमेंट तयार करण्यात आलेलं आहे. अँड सँड एनर्जी यूज एक्सटेन्सिव्ह फॉर मेकिंग एक्सेट्रा. आणि वाळूपासून काच बनवण्यात आलेली आहे. इत्यादी ऊर्जेचे मोठ्या प्रमाणात ह्या साधनांचा वापर करण्यात आलेला आहे. यूज नॅचरल फ्युएल्स लाईक कोल, नॅचरल गॅस अँड मायनर ऑइल्स इज जनरेटिंग एनर्जी. इट टेक मिलेनियम ऑफ इयर्स ऑफ एनर्जी सोर्सेस टू बी क्रिएटेड इन नॅचर. म्हणजेच काय की आपण बघितलेलं आहे की जे नैसर्गिक ऊर्जा निर्माण करण्याची जी साधनं आहे त्याच्यामध्ये कोळसा आहे, नॅचरल गॅस म्हणजे नैसर्गिक वायू आहे, अँड मायनीज ऑइल, मिनरल ऑइल म्हणजे काय, खनिज तेल. ह्यासारखी नैसर्गिक जे इंधने आहेत, ते जे नैसर्गिक ऊर्जा आहे ती इंधने आपण इंधन म्हणून त्याचा वापर करण्यात आलेला आहे. आणि बरीच वर्ष त्याचा वापर करण्यात आल्यामुळे त्याचा साठा हा काय होत आलेला आहे, कमी होत आलेला आहे. बघा, द यूज ॲट द अबंडंट अँड नॉन पॉल्युटिंग एनर्जी सोर्स सच ॲज सोलर एनर्जी अँड विंड एनर्जी इज इन द एक्झिक्युटेड सोर्स ऑफ एनर्जी. मग हे सगळे ऊर्जा मोठे जे इंधन वापरण्यात, ते इंधनाचं प्रमाण कमी होत, त्याचा तोटा हा होत आल्यामुळे आता आपण काय करायचं आहे, इंधन म्हणून आपण मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जेचा वापर करायचा आहे. सौर ऊर्जेमध्ये पवन ऊर्जा ह्यासारख्या ऊर्जा स्रोताचा वापर वाढायला हवा. त्यामुळे काय होणार आहे की ही ऊर्जा जी आहे ती संपुष्टात येणार नाही.
5 जून इज सेलिब्रेटेड ॲज वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे. म्हणजे 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. तुम्हाला परीक्षेला विचारलं जायचं विच डे इज एन्व्हायरमेंट डे, म्हणजे कोणता दिवस हा जागतिक पर्यावरण म्हणून दिन साजरा केला जातो. तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. तर 5 जून इज सेलिब्रेटेड इन वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे. म्हणजे 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्यात येतो. इन इंडिया टू प्रोटेक्ट द एन्व्हायरमेंट अँड क्रिएट अवेअरनेस अमॉंग ऑल पीपल. आणि काय झालेलं आहे की ह्या 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन साजरा आणि जंगल वाचवण्यासाठी सुंदरलाल बहुगुण यासारख्या मोठमोठे आंदोलनं तिथे केलेले. बघा, सुंदरलाल बहुगुण हॅज स्टार्टेड द चिपको मुवमेंट टू सेव्ह द फॉरेस्ट. आणि हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. आणि जंगल वाचवण्यासाठी सुंदरलाल बहुगुणा यांनी चिपको आंदोलन हे सुरू केलेले आहे. चिपको आंदोलन म्हणजे काय की झाडं कापायची नाही. झाडं कटिंग करण्यासाठी येताना ही लोकं काय करायची, त्या ठिकाणी येऊन समोर उभे राहायचे आणि झाडं कापून द्यायची नाही. ट्रीज आर द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग ऑन द अर्थ. आणि म्हणजे झाडं, वनस्पती हे आपल्या पर्यावरणातला एक महत्त्वाचा घटक आहे. बघा, दॅट इज वाय संत तुकाराम महाराज एज सेड, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी सुस्वरे गाती. म्हणजे काय, तुकाराम महाराजांनी पण सांगितलेलं आहे की वनस्पती म्हणजे झाडं, निसर्ग हा आपला सोबती आहे. झाडं ही आपली सोबती आहेत. आणि त्याच्यामध्ये सुद्धा काय, पशु पक्षीसुद्धा काय करतात, त्याच्यामध्ये आनंदाने राहतात. ते आपले मित्र आहेत, आपल्या कुटुंबातला एक भागच आहे, असं संत तुकारामांनी सुद्धा लोकांना एक संदेश दिलेला आहे. आता इथे चित्रामध्ये दिलेलं आहे बघा की मोठ्या प्रमाणात हे पिक्चर्समध्ये दिलेलं आहे. मोठ्या प्रमाणात काय झालेलं आहे, वृक्षतोड इथे करताना दिसतात. मग तुम्हाला परीक्षेला असं एक पिक्चर दिलं जाईल, चित्र दिलं जाईल आणि त्या चित्रामध्ये तुम्हाला विचारलं जातं की एखादं झाड असं कापताना माणूस तिथे येऊन उभा राहिला असेल तर तुम्ही काय सांगणार की त्यावेळेस तिथे सांगायचं आहे की हे काय केलेलं आहे, टू सेव्ह द फॉरेस्ट, डिफॉरेस्टिंग. म्हणजे काय की जंगलतोड वाचवण्यासाठी हे उपक्रम केलेला आहे. अँड सुंदरलाल बहुगुणा, म्हणजे सुंदरलाल बहुगुणा नावाची जी व्यक्ती होती त्यांनी चिपको आंदोलन सुरू केलेलं आहे की त्यांनी हे जे झाड आहे ती झाडं कापून द्यायची नाही, झाडांचं संरक्षण करायचं, असं त्यांना ह्याच्यातून संदेश द्यायचा आहे. म्हणजे परीक्षेला असं चित्र आलं तर तुम्हाला तुमचं स्वमत मांडता आलं पाहिजे की स्वतःला सांगता आलं पाहिजे की ह्याच्यामध्ये हे आपलं झाडं वाचवण्यासाठी हे एक उपक्रम आहे, त्याला चिपको आंदोलन असे म्हणतात. आणि ह्याची सुरुवात सुंदरलाल बहुगुणा ह्या व्यक्तीने केलेली आहे, असं आपल्याला ह्याच्यामध्ये बघायचं आहे. बघा, सोयच अशा पद्धतीने ह्या चित्रामध्ये आपल्याला दिलेलं आहे, ते बघायचं आहे. म्हणजेच हा इथे तुमचा ॲक्टिव्हिटी 7 इथे संपलेली आहे आणि त्याचे जे होमवर्क आहे तो मी तुम्हाला नंतर पाठवते.